गनिमाच्या काळजात सुद्धा थडथडलं पाहिजे. गुलामी अंधार पिढ सूर्य शिवबा उगवली. साहेब आले बरं का. मायना काय आता काय सांगू साहेब. अहो या सिद्ध्यांची बिचास लयच वाढत चालली. अहो ही पोर उचलून ही काय निघाले होते सिद्धी. पल्याडच्या बाजारात आपल्या लोकांना यांचा संशय आलाय म्हणून यांच्या मागे गेलं. तेव्हा बुरखा घालून बसवलेली शेलाराची पोर सापडली. राक्षसांनो तुमची ही हिम्मत. गुस्ताखी माफ करना रानी साहिबा, लेकिन मैंने ये लड़की 25 दिनार देकर बाजार से खरीदी थी. और याद रखना हमारे पास बीजापुर दरबार का परवाना भी है. हमारे व्यापार में यहाँ का कोई भी बंदा दखलंदाजी नहीं कर सकता. श्राप पोरी बाईंना विकणं हा तुमचा व्यापार. हाँ यही हमारा व्यापार. क्या कर लोगे आप? हिंदवी स्वराज्य आहे. इथे आया बायांची पूजा केली जाते. जा तुझ्या मालकाला जाऊन सांग पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवते. ती असले प्रकार खपवून घेणार नाही. घेऊन जा रे याला. साहेब हे समज कुठवर चालणार. यावर उपाय काय? स्वराज्य. लेकी बाळी निर्धास्तपणे वावरू लागल्या तर ते खरे स्वराज्य. शिवबा याकरता हवे स्वराज्य. जी आऊसाहेब. गड्यांनो आऊसाहेबांचा शब्द आपल्यासाठी अंतिम वचन. तुम्ही सगळे आहात ना आमच्या बरोबर? आऊसाहेब राज या सबूत देतो तुम्हासनी. इथल्या मातीचा कण आणि कण स्वतंत्र ठेवण्यासाठी या मालुसऱ्याच्या अंगातला रक्ताचा शेवटचा थेंब बिघडत. जय भवानी. मुक्काम उमरठ. नाव सुभेदार तानाजी मालुसरे. राजांबरोबर स्वराज्याचा संसार मांडायच्या धामधुमीत तानाजीराव सामील झाले. पण तुम्ही आम्हाला सांगा
आई भवानी न करो, पण उद्या आम्ही तान्हाजीरावांना या मोहिमेवर पाठवलं आणि काही बरं वाईट झालं तर कुठं शोधायला जाऊ आम्ही दुसरा तान्हाजी मालुसरे? अरे वा भले, आज आम्ही नसताना सौताराचं आमचं नाव घेत यार. काय झालंय? बरं झालं सुभेदार तुम्ही आलात. या चर्चेला तुम्ही हवेच होतात. आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलाय, रयतेच्या सुरक्षेसाठी 1 मासाच्या आत आम्ही कोंढाणा ताब्यात घेऊ आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचं ठरवलं. एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला अवतान का नाही धाडलं? राज, आपण काय अवतान धाडणार त्यासनी? त्यांच्या लिओकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढले त्यांनी, त्याचा अवतान घेऊन जण आले तिथे. असं होय, रायबाचं लगीन? ते काय नाही, कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. पण तान्हाजीराव, रायबाचं लगीन? राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. जानकारी के मुताबिक इन 23 किलों में से सबसे अहम किला है कोंडाणा. हमें अपना कोई तीखा और ताकतवर सूरमा वहां पे रखना पड़ेगा. हम पूरे हिंदुस्तान को फतेह करने का इरादा रखते हैं. हम आपको हमारा किलेदार चुनते हैं. जगदंबा स्वरूप जिजामाऊलीकडून परसाद घेतल्यानंतर मसलत लई वेळ चालली आणि शेवटी जाण्याची ती वेळ आलीच. जय भवानी. शिवाचे त्रिशूळा मी त्या भैरवाचे अभिनय कंठ विषपिऊन बोडी तोडण्याची मोंडकी मोजून चंडीची की प्यास मराठे दुर्गेचे ते आश्र मराठे गेला अडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याला जाते मराठे. आले मराठे आदिनांत अशा शिवाचे बोडी तोडण्याची मुंडकी मोजून पाचाई सोडते असे मराठे. आले मराठे आदिनांत अशा शिवाचे बोडी तोडण्याची मुंडकी मोजून पाचाई सोडते असे मराठे. वेदना उरी दाटली, वेदना उरी दाटली, उठणाली संधी खावली. मारतो आता तान्हाजीला, मारतो आता तान्हाजीला. उदय पण आक्रळ आला, बरी ते भाग्य नाही त्याला. तुझा तो मिर्झा राजा जयसिंग चालून आला होता ना, तो भी चाकरीच करायला आला होता आणि तो भी चाकरीच करायला आला. तानाजीराव कुठे आहेत? तुमचा घेतलेला शब्द पडू दिला नाही बरं. आम्ही जातो
गड आला पण सजा गेला. सिंहपरी झुंज त्या नदी वार किती झाले छातीवरी स्वराज्य रक्षण. लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था. कोंढाना को जीत कर तान्या आज भगवे में समाया.